नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, हिरवी मिरची आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात मागील 2 आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. विशेष भागात झालेली वाढ टिकून आहे. प्रक्रिया प्लांटच्या खरेदी दरात काहीसे चढ-उतार सुरू आहेत, मात्र बाजारातील सरासरी दर पातळी टिकून आहे. बाजारात सध्या सोयाबीन 4,900 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत, तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 5,400 ते 5,500 रुपये होते. काही बाजारांमध्ये चांगल्या सोयाबीनला 5,500 रुपयांचाही भाव मिळतोय, तर बियाणे दर्जाचे सोयाबीन 6,000 ते 7,000 ने विकले जात आहेत. सोयाबीनमधील वाढ टिकून राहण्याची शक्यता असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं. कापसाचे भाव मागील 2 दिवसांपासून स्थिरावलेत. सीसीआयने कापसाची विक्री सुरू केली आहे, यामुळे उद्योगांना कापूस मिळतोय. एकीकडे बाजारात सीसीआय कापूस खरेदीतही कायम आहे, त्यामुळे सीसीआयच्या खरेदीने बाजारभावाला आधार तयार झाला, तर सीसीआयच्या कापूस विक्रीने दरवाढीवरही मर्यादा आल्यात. सध्या कापसाचा सरासरी भाव 7,900 ते 8,200 रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे, त्यामुळे कापूस बाजाराला आधार तयार झालाय. काही दिवस कापूस बाजार स्थिर राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात तुरीच्या भावातील सुधारणा कायम आहे. देशातील बाजारात तुरीची आवक कमीच आहे, तर दुसरीकडे तुरीला मागणी चांगली आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळतोय. तुरीचा भाव देशातील बाजारात 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय. राज्यात तुरीची हमीभावाने खरेदी होणार आहे, त्यासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. हमीभाव खरेदीचा खुल्या बाजारात भाववाढीला आधार मिळणार आहे, यामुळे तुरीच्या भावातही सुधारणा होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाहीये, तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे, यामुळे दर टिकून आहेत. सध्या हिरवी मिरची सरासरी 3,500 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात ज्वारीचे दर मागील महिनाभरापासून टिकून आहेत. बाजारातील ज्वारीची आवक कमी झाली आहे, तर ज्वारीला उठावही मिळतोय. सध्या राज्यात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणानुसार दर मिळतोय. मालदांडी ज्वारी पुणे आणि मुंबईत 5 ते 6,000 ने विकली जाते, तर इतर बाजारांमध्ये 3,000 ते 4,500 रुपये दर आहेत. दादरमध्ये ज्वारी 3,000 ते 3,500 रुपयांनी विकली जाते. शाळू ज्वारीलाही 3,000 ते 3,500 रुपये भाव मिळतोय. पांढऱ्या ज्वारीला 3,500 ते 4,000चा भाव मिळतोय. ज्वारीचे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.